वर्धा जिल्ह्यातील वर्धा ते देवळी मार्गावर सालोट हिरापूरमधील हनुमान मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे। या मंदिरात अनेक घंटा भाविकांनी बांधलेल्या आहेत आणि इच्छा पूर्ण झाल्यावर भाविक मंदिराला घंटा दान करतात। मंदिरात आगळ्या वेगळ्या घंटा पाहायला मिळतात। शिवाय मंदिरात रोडग्यांचा आणि पानग्यांचा स्वयंपाक केला जातो। वर्ध्यातील सालोट येथील मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान ठरत आहे। आपण सध्या सालोट येथील हनुमान मंदिरात आहोत आणि हे हनुमान मंदिर जे आहे आगळी वेगळी आख्यायिका या मंदिराला असून अनेक वर्षापासून पुरातन हे मंदिर असल्याचं मानलं जातं। वर्धा ते सालोट रोडवर असलेलं हे मंदिर आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे आणि ते सुद्धा जे मंदिर आहे अशी सुंदर मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती आहे आणि मारुतीरायाच्या दर्शनासाठी अनेक भक्त दिवसेंदिवस या मंदिरामधले जर हे पाहिलं तर आख्यायिका वाढत आहे आणि भक्तांची गर्दी सुद्धा येते आहे। जे काही लोक जातात रोडनी वाहन इथे येणं जाणं करतात ते इथे ह्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी थांबतात। जे काही लोक मनोकामना करतात त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याच्या नंतर हे लोक घंट्या लावतात। घंट्या लावल्याच्या नंतर ते मनोकामना पूर्ण सगळी झाल्याच्या नंतर ते या मंदिराच्या परिसरामध्ये पाण्याचा स्वयंपाक वगैरे करतात। आणि या मंदिराचं आकर्षण म्हणजे येथील घंटा आहे। ज्यांची मनोकामना पूर्ण होते ते येथे एक घंटा लावतात अशी या मंदिराची आख्यायिका आहे। आणि या मंदिरामध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात घंट्या लावलेल्या आहे। ह्या घंट्या म्हणजे मनोकामना पूर्ण झाल्याचं येथील भाविक सांगतात। कधी बी या रस्त्यानं आलो की मी या मंदिराचं दर्शन घेतो, थांबतो इथे 5 मिनटं 10 मिनटं, मनाला समाधान वाटते। ज्या काही इथे ह्या घंट्या दिसून राहिल्या एवढ्या प्रमाणात, तर ह्या घंट्याचं कारण म्हणजे काही लोकांच्या काही मनोकामना पूर्ण झालेल्या आहे। आपले कामं पूर्ण झाल्यानंतर ते मग आपली एक एक घंटी फिट करतात। त्या देवाला वा आपण बोललो आहे तो नवस आपला होता म्हणून त्या कारणानं ते आपले त्याची मनोकामना पूर्ण करतात। एकूणच इथे पानग्याचा रोडग्याचा स्वयंपाक केला जातो। ज्याची मनोकामना पूर्ण होते हे तिथे या मंदिरामध्ये पानग्याचा व रोडग्याचा स्वयंपाक करतात अशी सुद्धा आख्यायिका आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।